एक सामान्य आणि मला आशय आहे त्या प्रत्येक गावामध्ये आमच्या अंगाला या दिवसाला आणि भाई 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 कराड उत्तरमधील सातारा तालुक्यातील लोकांची एक बैठक इथं 2 दिवसाच्या निरोपाने इथं बोलवली होती, पण या बैठकीचं रूपांतर मेळाव्यात कधी आणि कसं झालं हे कळलंच नाही. इतक्या उत्स्फूर्तपणे या सातारा तालुक्यातील लोकांचं प्रेम मिळालं. आज सातारा तालुक्यातील लोक ही दोन्ही महाराजांच्यावर, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज यांच्यावर करणारी प्रेम लोक, आणि या लोकांनी आज आम्ही महाराजांचे मावळे म्हणून आज त्याच पद्धतीनं तेच प्रेम आणि तेच आशीर्वाद आम्हाला दिलं. आज विधानसभेच्या अनुषंगानं आज सकाळी कराड उत्तरमधील कराड तालुक्यातील लोकांचा एक मेळावा पार पडला. त्या मेळाव्यामध्ये बी कराड उत्तरमधल्या 89 गावातील सर्व गावचे प्रतिनिधित्व होते. ग्रामपंचायत सरपंच होते, सोसायटी सरपंच होते, आजी माजी पंचायत समिती सदस्य होते. आज विधानसभेच्या अनुषंगाने फिरत असताना आज प्रत्येक ठिकाणी अशी मागणी येत्या, मग तो खटाव तालुका असू, कोरेगाव तालुका असू, सातारा तालुका असू किंवा कराड तालुका असू, सर्व लोकांची मागणी अशी आहे की विद्यमान आमदारांना जर पराभूत करायचं असेल आणि कराड उत्तरमध्ये परिवर्तन करायचं असेल तर उमेदवार हा कराड उत्तरमधील कराड तालुक्यातील हवा. आज 2009 पासून मतदारसंघ पुनर्रचना झाल्यापासून एकदाही कराड तालुक्याला उमेदवारी संधी मिळालेली नाही. 2009 ते आज 2024 आलं. मग 9ची उमेदवारी असेल, 14ची असेल, 19ची असेल, उमेदवार हे कराड तालुक्यातील नसल्यामुळे कराड तालुक्यातील जनता बहुसंख्य विद्यमान आमदारांच्या पाठीमागे जाते, आणि त्याच्यामुळं इनडायरेक्टली सातारा तालुक्यावर, कोरेगाव तालुक्यावर, खटाव तालुक्यावर अशा पद्धतीने अन्याय होतो की हे 3 तालुकं पूर्ण ताकदीनं विद्यमान आमदारांच्या विरोधात काम करतात, पण कराड तालुक्यातून त्या पद्धतीने प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे कायमस्वरूपी पराजय होतो आहे. अगदी गेल्या गत निवडणुकीत जरी बघितलं तर कराड तालुक्यातील मतदान पाहिलं तर समोर उभे असणारे 2 उमेदवार यांच्या जरी मतांची बेरीज केली तरी विद्यमान आमदार हे कराड तालुक्यातून 20,000 मतांनी पुढे आहेत. आणि या बैठकीच्या माध्यमातून सातारा तालुक्यातील लोकांची खूप मनापासून इच्छा आहे की परिवर्तन पाहिजे असेल तर कराड तालुक्यातील उमेदवार पाहिजे, आणि कराड तालुक्यातील लोकांची आज तिथला स्थानिक उमेदवार असावा म्हणून आज सकाळीच 11 वाजता खूप मोठ्या प्रमाणात बैठक झाली. त्या बैठकीचं रूपांतर ही अत्याचारासारखं मेळाव्यात झालं, आणि लोकांनी एकमुखाने मागणी केली की महायुतीची उमेदवारी आज कुलदीप क्षीरसागर यांना मिळावी. तर त्या उमेदवारीच्या निर्णयाच्या अनुषंगानं आज मोर्चेबांधी करत असताना कराड तालुका, सातारा तालुका, खटाव तालुका आणि कोरेगाव तालुका या प्रत्येक तालुक्यात आम्ही गेल्या 2 महिन्यात गावोगावी जाऊन बैठका घेतल्या, संवाद मेळावा साधला. लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. पण खरं तर या निमित्तानं मला सर्व राजकीय पक्षांचं अज्ञान का आहे कराड उत्तर संबंधी
किंवा राजकीय पक्ष कानाडोळा का करतात हे मला समजत नाही. अशी परिस्थिती असताना असणाऱ्या मतदानातलं 54% मतदान हे कराड तालुक्यातील असताना कराड तालुक्यातील उमेदवार हा विद्यमान आमदारांच्या विरोधात का दिला जात नाही हा मला प्रश्न आहे. जर समजा विद्यमान आमदारांचं आणि महायुतीचं जर काही साठवलं असलं तर विद्यमान आमदारांना बिनविरोध द्या, पण उगाच झुंजवायची म्हणून काहीतरी झुंज करू नका, काहीतरी अशी लढाई करू नका की जेणेकरून त्या लढाईतून यश प्राप्त होणार नाही. खरोखर या निमित्तानं मी महायुतीतील सर्व नेत्यांना आवर्जून हे सांगू इच्छितो की जर कराड उत्तरमध्ये परिवर्तन करायचं असेल तर मूळ कराड तालुक्यातील उमेदवार पाहिजे आणि तरच विद्यमान आमदारांना पराभूत करता येतं. आज खऱ्या अर्थानं सांगतो की सकाळचा मेळावा, आत्ताचा मेळावा लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी पार पाडला. त्याबद्दल मी सगळ्या लोकांचंही आभार मानतो. असे लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद राहिलं तर येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळाल्यानंतर सगळ्यांच्या आशीर्वादानं आज खरोखर विजय लांब नाही असं मला या ठिकाणी वाटतं. तुम्ही आमदारकी लढवणार आहे, तुमचं विजन काय नक्की? आता पुढे जे आमदारकी लढवत आहे तुम्ही किंवा तुम्ही इच्छुक आहात लढवण्यासाठी, विजन काय असणार आहे तुमचं? विजन असं आहे, 2009ला मतदारसंघ पुनर्रचना झाली. आज सातारा तालुक्यापुरतं बोलायचं तर नागठाणा शहर आहे. काय प्रगती झाली नागठाणा शहराची 2009 पासून? आहे तसंच आहे. आज मसूर शहर आहे, काय प्रगती झाली? आहे तसंच आहे. उंब्रज शहर आहे तसंच आहे. आज वाटारसारखं गाव आहे तसंच आहे. कोपार्डेसारखं गाव आहे तसंच आहे. आज विकासाचा इतका मोठा गॅप आहे. रोजगाराची काय अवस्था आहे? 1985 साली कराड तालुक्यात MIDC झाली. आज त्या MIDCची अशी परिस्थिती आहे, लाईट आहे, रस्ते आहेत, पाणी आहे, सगळ्या सुविधा आहेत, पण तिथं रोजगार उपलब्ध नाही. असणाऱ्या कंपन्या जायला लागल्या. कारण काय तर ज्या वेळेला खरोखर सामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील उमेदवार असेल त्यावेळेला तिथले प्रश्न तिथले समस्या त्याला समजतेली. आज जर आम्ही विचार केला किंवा आम्ही जर आज समजा सगळ्यांच्या प्रेमाने उमेदवारी मिळाली आणि आमदार झालो तर या MIDCचं रूपांतर तुम्हाला 3 स्टार किंवा 5 स्टार MIDCमध्ये झालेलं दिसेल. कारण त्या सगळ्या परिस्थिती आम्हाला जाण आहे. आज शिक्षणाची काय अवस्था आहे? इकडून नागठाणा सोडा समजा, आज अगदी वाटारपासून लोकांना शिक्षणाला कराडला जायला लागते. म्हणजे कराड उत्तरमध्ये कराड तालुक्याची तर अशा अवस्था आहे की 12वी नंतर शिक्षण घ्यायचं म्हटलं तर कराडला जायला लागते. ना शिक्षणाची व्यवस्थित सोय, ना रस्त्यांची व्यवस्थित सोय, ना रोजगाराची व्यवस्थित सोय. आज 50-50 वर्ष जर तीच गावं तशीच असली तर हा बदल काढण्यासाठी हे विजन डोळ्यासमोर घेऊन आम्ही या विधानसभेला सामोरं जाणार आहोत. महायुतीमध्ये इच्छुकांची संख्या पण वाढलेली आहे, इच्छुक पण मोठ्या प्रमाणात, तुमची परिणी कशी लागणार? आता बघा, इच्छुक कुणी बी असू शकतं. आज इथं उपस्थित असलेलं पण कोणी इच्छुक असू शकतं, पण महायुतीमध्ये जे लोक इच्छुक आहेत, आम्ही बेस सांगताना सांगतोय की युतीमध्ये इच्छुक असणारी काही लोक असे आहेत की त्यांनी 2-2दा विधानसभा लढलेली आहे आणि त्यावेळेला आम्ही त्यांच्यातल्याच कुणाच तरी काम केलेलं आहे. आणि आज आमच्या कराड तालुक्यात संधी मिळत्या तर तुम्ही सगळ्यांनी मोठं मन करावं आणि कराड तालुक्याला संधी द्यावी. आणि ज्या पद्धतीनं 2014 असेल, 2019 असेल, या लोकांच्या इच्छुकांच्या उमेदवारांच्या मागे कराड तालुक्यातील जनता राहिली, त्याचप्रमाणे त्या सर्वांनी आज कराड तालुक्यातील सामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील आम्ही उमेदवार म्हणून आमच्या मागे पूर्ण ताकदीने राहावं अशी आमची सगळ्यांना विनंती आहे. जर महायुतीने तुमची उमेदवारी जाहीर नाही केली तर तुम्ही अपक्ष लढणार का? सध्याची परिस्थिती अशी आहे, म्हणजे तुम्ही आता बघताय की या 2 महिन्यात खटाव तालुका, सातारा तालुका, कराड तालुका गावोगावी जाऊन बैठकी घेतल्या. आज अजून माझी उमेदवारी इच्छुक नाही तरी सकाळी कराड उत्तरमधल्या कराड तालुक्यातील जवळपास 2000 लोकांचा मेळावा झाला. अजून माझी उमेदवारी इच्छुक नाही. आज इथं जवळपास 1000-1500 लोक आज या मेळाव्याला होते. जो काही निर्णय घेतला जाईल ते इथं असणाऱ्या सर्व लोकांच्या बरोबर चर्चा करून सर्व लोकांची मागणी काय ते बघून त्या अनुषंगानं त्यावेळेला तो निर्णय घेतला जाईल. पण कोणताही निर्णय घेताना माझ्या एखाद्या निर्णयामुळं श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना कमीपणा येईल असा कोणताही निर्णय कुलदीप क्षीरसागरकडे घेतला जाणार नाही. महाराजांना कमीपणा येईल अशी कुठली भूमिका घेतली जाणार नाही. कारण आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे महाराजांचा मान, सन्मान आणि प्रतिष्ठा.